नाशिकमध्ये पत्नीपीडित पुरुषांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. पत्नीपीडित पुरुषांचं संमेलन. या संमेलनात पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी अनेकांनी यावेळी केली आणि ज्याप्रमाणे महिलांसाठी कठोर कायदा करण्यात आला आहे त्याचप्रमाणे पत्नीपीडित पुरुषांसाठी देखील कायदा करण्यात येऊन स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा अशी मागणी यावेळी पत्नीपीडित पुरुषांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका अहवालात ताणतणाव, नैराश्य याचं प्रमाण राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असल्याचं समोर आलं आहे. मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्याकरता आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनच्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली होती. 4 दिवस माझ्या संग वाईफ राहिली आणि वाईफ माझी परतीला निघून गेली आणि त्याचं आता परत असं म्हणणं आलं आहे की प्रॉपर्टी काय आहे ते मुलीच्या नावाने कर, जमीन ती. तर मी म्हणलं की बाबा 4 दिवस नांदली तू आणि काय ती प्रॉपर्टी पण नावानं करायला मी तयार आहे, परंतु काय ते आपल्या मुलबाळ होऊ दे. तर तसं म्हणून मी तिला आणण्यासाठी तिथं गेलो तर त्यांनी माझ्यावरती जीव मारायचा मला प्रयत्न केला. तर तसंच मी तिथं पोलीस स्टेशनला तिथं मी FIR पण तिथं दाखल केली आणि त्या कारणावरून मला माझ्यावरती 354 त्याने गुन्हा नोंद केला. तुम्ही जे सध्याचं समाजात बघताय की स्त्रियांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचा वापरापेक्षा गैरवापर जास्त वाढलेला आहे आणि त्या गैरवापरामुळे पुरुष मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या त्या पत्नीपीडित पुरुषांना एक भावनिक, मानसिक तसेच कायदेशीर आधार देण्यासाठी इथे जमलेलो आहे मेळाव्यासाठी. लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच मला माझ्या पत्नीकडनं मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू झाला. 3 महिन्यानंतर मला जेव्हा कळालं की तिने जे डॉक्युमेंट्स दिले किंवा ती जे सांगते की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यामध्ये माझी फसवणूक झाली. त्याबद्दल मी माझ्या सासूरवाडीला वगैरे किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी बोललं की आपण बसून आपण मॅटर किंवा जो पण काय प्रॉब्लेम असेल तो सॉर्ट आऊट करू. मला त्यांनी तिथे बोलावलं आणि माझ्यावर अटॅक केला.